ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी पोस्ट खात्यानं एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय। लोकलमधील गर्दीचं व्यवस्थापन करण्यासाठी आता मध्य रेल्वेनं मुंबईतल्या संस्थानांना कार्यालयीन वेळा बदलण्याचं निवेदन पाठवलंय आणि यावेळेस सगळ्यात आधी मुंबईतल्या टपाल मुख्यालयानं कामकाजाची वेळ बदलण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्या अंमलबजावणीला सुद्धा आता सुरुवात झाली आहे। मध्य रेल्वे प्रशासनानं शून्य मृत्यू मोहीम हाती घेतली आहे आणि यासाठी मुंबईमधल्या महानगरातील 500 संस्थानांना कार्यालयीन वेळेमध्ये बदल करण्याचं आवाहन केलं। तर या मोहिमेला सगळ्यात आधी सकारात्मक प्रतिसाद हा मुंबईतल्या पोस्ट कार्यालयानं दिलाय। नोव्हेंबर 2023 मध्ये कामकाजाच्या वेळा बदलण्याचा निर्णय टपाल कार्यालयानं जाहीर केला आणि आता या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे। टपाल कार्यालयामधील 115 पैकी 69 अधिकारी आणि कर्मचारी हे मध्य रेल्वेनं येत असल्यामुळे त्यांच्या कार्यालयीन वेळेत बदल केला जाणार आहे आणि त्यामुळे सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या ठराविक चौकटीमधील कामाची वेळ लवकरच बदलली जाणार असून मुंबई उत्तर विभागात 36, मुंबई दक्षिण विभागात 27, मुंबई पूर्व विभागामध्ये 36 आणि मुंबई पश्चिम विभागात 44 तसंच मुंबई उत्तर पश्चिम मध्ये 33 तर मुंबई जीओपी मध्ये 1 आणि मुंबई उत्तर पूर्व विभागामध्ये 53, ठाणे विभाग 199 आणि नवी मुंबईमध्ये 133 टपाल कार्यालय आहेत। अशी मुंबई महानगरात 562 टपाल कार्यालय असून या कार्यालयातील कर्मचारी सकाळी 8 ते दुपारी 4 आणि सकाळी 9 ते संध्याकाळी 5 आणि सकाळी 10 ते संध्याकाळी 6 अशा 3 पाळ्यांमध्ये काम करतात आणि विविध कामांच्या पूर्वनियोजनासाठी या तिन्ही पाळ्यांमधील कर्मचाऱ्यांना कार्यालयीन वेळेच्या 1 तास आधी येणं अपेक्षित आहे। त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या कार्यालयीन वेळेत बदल केला जाणार नाही असं टपाल कार्यालयातून सांगण्यात आलंय। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लगत असलेल्या टपाल कार्यालयात 115 अधिकारी आणि कर्मचारी काम करतात, ज्या कर्मचाऱ्यांची कार्यालयीन वेळ सकाळी 9:30 ते संध्याकाळी 6 आहे। टपाल कर्मचाऱ्यांचा प्रवास सुरक्षित आणि सुरळीत होण्यासाठी टपाल कार्यालयामधून आता हालचाली सुरू झालेल्या आहेत। टपाल कर्मचाऱ्यांचं दैनंदिन कामकाज आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षितता या दोन्ही गोष्टींना प्राधान्य देत या कर्मचाऱ्यांच्या कार्यालयीन वेळेमध्ये आता बदल केला जात असल्याचं टपाल कार्यालयातून सांगण्यात आलंय।